नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं यूएस कॅग्रोमध्ये सहर्ष स्वागत. मी दीपक माने यूएस कॅग्रोचा डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करत आहे. तर आपण आज कनेरवाडी या गावामध्ये तालुका चांदवड जिल्हा नाशिक या गावामध्ये आपण एका कांद्याच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत. कांद्याच्या प्लॉटचे मला शेतकरी आपल्या सोबत आहेत. तर शेतकऱ्यांनी या त्यांच्या प्लॉटसाठी यूएस कॅग्रो सायन्सचं केरायटर आणि ॲमिनोलाइट वापरलेलं आहे. तर साधारणतः यांनी शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये पात उतरण्यासाठी केरायटर वापरलेलं आहे. तर एक्झॅक्टली त्यांना काय फरक मिळाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार. फरक आम्हाला असा तुमचा नाही परिचय. वाटला. राजाराम दगू जाधव, कनेरवाडी, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. आणि शेवटच्या स्टेपला आम्ही हा. केलायटर वापरलं. अच्छा. त्याचा आम्हाला दरवर्षाच्या नियमाप्रमाणे रिझल्ट असा भेटला की जो कांद्याची मान होती ती एकदम पूर्णपणे पोचट झाली. या ठिकाणी बघू शकतोय आपण हा. हा जर कांदा आपण बघितला हा. तर साधारण हा उन्हाळी आपला लाल कांदा आहे. तर मान देखील बघू शकतोय आपण अगदी पूर्णपणे उतरलेली आहे. हा. कडकपणा अजिबात नाही. नाही. अगदी पूर्णपणे पात उतरून या ठिकाणी कांदा चांगला फुगलेला आहे आणि पातीचा खरं म्हणजे कडबा करून दिलेला आहे. अच्छा. तर शायनिंग ग्लेझिंग बघू शकतोय, फुगवून बघू शकतोय. तर तुम्ही हे वापरून जे आपलं यूज केस तुम्ही जे केलेटर वापरले आहात का? मग समाधानी ना. दरवर्षाचे जे पूर्णिमध्ये यंदा मला इथे रिझल्ट भेटला 100% रिझल्ट भेटलाच. अच्छा ठीक आहे. कारण दरवर्षी आपण काढायचो कांदे तर या पद्धतीने नव्हती निघत. यावर्षी 100% रिझल्ट भेटला. ठीक आहे. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? आमचं मत असं आहे की जेणेकरून वापर करावा त्या औषधाचा, असं माझं पण मत आहे. अच्छा. तर या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामधील जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत तर सर्व शेतकऱ्यांनी अंतिम टप्प्यामध्ये फुगवण्यासाठी केलायटर हे उत्पादन वापरून ह्याच्यामध्ये कॅल्शियम प्लस पोटॅशियम ग्लुकोनाइट आणि बॅक्टेरिया असल्या कारणामुळे त्या ठिकाणी जरी समजा साईज जास्त झाली तर कांदा बऱ्याच वेळा तडकतो. तर ते कॅल्शियम लेवल मेंटेन असल्यामुळे काय होणार आहे, कांदा तडकणं थांबून त्या ठिकाणी आपल्याला कांदा क्वालिटीचा मिळणार आहे. तर तुमचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.